हॅलो गाईज, कसे आहेत? मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर थंडीच्या दिवसामुळे आपल्या केसाची खूप वाट लागते. तर त्यासाठी काहीतरी होम रेमेडीज बनवल्या तर आपण काहीतरी थोडीफार काळजी घेऊ शकतो थंडीच्या दिवसात. आणि जेवढं आपण चांगलं खाईल त्यानुसार पण आपली हेअर आणि स्किन व्यवस्थित राहते. तर एक्स्टर्नल काहीतरी असावं केसांसाठी म्हणून तर मी आज बनवत होते हेअर मास्क. तर तो मी अंघोळ करण्याच्या अगोदर म्हणजे अगोदर ऑइलिंग करते रात्री केसाला, आणि सकाळी अंघोळ करण्याच्या अगोदर 1 तास ही मास्क लावून घेते आणि तो अर्धा 1 तास ठेवते. हा नॅचरली आहे, त्यामुळे ह्याचा काहीही बॅड इफेक्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही अर्धा 1 तास ठेवू शकता. याच्यामध्ये कुठलेही केमिकल वगैरे काहीच नाही. तर हेअर मास्क बनवण्यासाठी मी इकडे घेतले होते मेथी, कढीपत्ता, जवस आणि तांदूळ मी वरून टाकले होते आणि ब्लॅक सीड्स. तर मी हे सगळे एकत्र करून 1 ग्लास पाण्यामध्ये टाकले होते आणि उकळायला ठेवले होते. हे झाले एक्स्टर्नलसाठी हेअर मास्क वगैरे. पण आपण जेवढं आतून शरीराला आतून जेवढं देईन तेवढं ते चांगलं आहे. तर त्यासाठी रात्री आम्ही झोपताना काही बदाम भिजत घालतो आणि ते सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास वॉर्म वॉटर घेतल्यानंतर आम्ही भिजवलेले बदाम व्यवस्थित असे त्याचे छिलके काढून आम्ही नंतर ते 2-4 असे घेतो. तर मी पहिले 4-5 बदामाचे छिलके काढून मी माझ्या मिस्टरांना दिले. ते ऑफिसला निघाले होते, त्यामुळे त्यांचं आवरलं, त्यांना अगोदर दिलं आणि नंतर मी हे रेमेडीज करायला घेतली. नंतर इकडे आपण बघू शकता मी वरून तांदूळ टाकले होते आणि नंतर हे व्यवस्थित असं थिक झाल्यानंतर चेक करायचे. अगोदर थिक होऊ द्यायचं, त्यानंतर हे असं मस्त गाळणीने गाळून घ्यायचं. इकडे तुम्ही बघू शकता त्याला थिकनेस आलेला आहे. तर थिक झाल्यानंतर एका वाटीमध्ये ओतून घ्यायचं. इकडे मी थोडंसं जास्त मिक्सचर केलं होतं, कारण की मी थोडंसं हेअरला पण लावते आणि जेव्हा मी शॅम्पू करते तेव्हा कंडिशनरचा वापर करत नाही. तर यातून थोडंसं राहिलेलं वगैरे त्याचं मी कंडिशनर म्हणून यूज करते आणि राहिलेल्यामध्ये थोडासा शॅम्पू करून मी ते हेअरला अप्लाय करते अंघोळ करताना. त्यासाठी मी थोडंसं जास्त केलं होतं. तर इकडं मस्त असं व्यवस्थित गाळून वगैरे घेतलं आणि गाळून घेतल्यानंतर थोडंसं थंड होऊ दिलं. थंड होऊ द्यायचं, थोडंसं जास्त गरम वगैरे अप्लाय करायचं नाही, नॉर्मल असं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर इकडं आपण बघू शकता त्याला मस्त असं थंड होता येईल ना, तसं थोडासा जास्त अजून थिकनेस येतो. तर त्यानंतर जरा वेळ ठेवल्यानंतर ते हे झालं तर मी इकडे अप्लाय करायला चालू केलं. तर आपल्या हातानेच काही लोक थोडंसं वॉटर टाईप करतात आणि त्याचा स्प्रे करतात. तर मी ते नाही करत आहे. मी डायरेक्ट त्याला थोडंसं थिक होऊ देते आणि त्यानंतर मस्त असं आपल्या हाताने त्याची मसाज करून घेते. थोडं लावत त्याची व्यवस्थित मसाज केल्यानंतर ते आपल्या रूट्सपर्यंत जातात आणि मग त्याचा चांगला रिझल्ट येतो. तर असं करत मी सर्व काही सगळीकडे अप्लाय केलं. तुम्ही म्हणसाल की आता तू सगळे रेमेडीज वगैरे होममेड करते आणि तुझे केस तर खूप नाही आहेत ना. तर मी जास्त केस नाही ठेवत, पण जेवढे आहेत ना ते माझे हेल्दी राहावे यासाठी मी सगळ्या रेमेडीज वगैरे करते होममेड. मी हेअर स्पा वगैरे बाहेर करत नाही. त्यामुळे हे अप्लाय केल्यानंतर माझ्यासाठी हे हेअर स्पा वगैरे झाल्यासारखंच आहे. त्यामुळे इकडे बघू शकता माझ्या हेअरची लेंथसुद्धा जास्त नाही आहे. त्यामुळे मी जास्त ठेवत नाही आहे कारण की त्याचं मेंटेनन्स वगैरे खूप राहतं, ऑफिस वगैरे असतं, तर त्याचं व्यवस्थित निगा राहत नाही, म्हणून मी जास्त ठेवत नाही.
तर जे उरलं होतं ते मी ॲज अ कंडिशनर म्हणून यूज करणार होते. मग 1 तास ठेवल्यानंतर मी मस्त असे केस वॉश केले. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असं शाईन येते आणि खूप सॉफ्ट होतात. तुम्हाला जर ही रेमेडी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा.